इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर मला काय दिसायला भेटतं, इलेक्ट्रिकल सेल जो काही असतो आपला एक साधा सेल, त्याला दाखवण्यासाठी आपण हे सिम्बॉल यूज करत असतो, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, मोठावाला पॉझिटिव्ह, छोटावाला निगेटिव्ह, राईट का. 2-3 सेल एकत्र जर लावले असतील तर काय करणार, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, पुन्हा याला जाऊन हा पॉझिटिव्ह, राईट का, आणि हा निगेटिव्ह, पुन्हा जाऊन याला जाऊन पॉझिटिव्ह निगेटिव्ह, अशा पद्धतीने आपण हे दाखवत असतो. तर बॅटरी जे काही बॅटरी अशा पद्धतीने दाखवतात तुम्ही, आणि सेल अशा पद्धतीने दाखवतात. यूज काय, टू अप्लाय द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कंडक्टर, बरोबर. तो एंड ऑफ द कंडक्टर, जे कंडक्टर आहे, 2 वायर असतात ना, वायरच्या 2 याला टच करतो आपण. त्या ही वायर आहेत, त्यांच्या 2 या आपल्या सेलच्या 2 याला आपण काय करतो, टच करत असतो. तो सेलचा वापर टू अप्लाय द पोटेन्शियल, ताकद अप्लाय करण्यासाठी, पोटेन्शियल अप्लाय करण्यासाठी आपण काय करतो, सेल लावत असतो कंडक्टरला. बॅटरी काय असते, नंबर ऑफ सेल म्हणजे बॅटरी असते, ठीक आहे. दाखवतात कशा पद्धतीने, या पद्धतीने. टू अप्लाय द लार्जर पोटेन्शियल डिफरन्स, लार्जर पोटेन्शियल डिफरन्स, जर एक लावला तर एक व्हॅल्यू भेटेल, 3 लावले तर तिप्पटचे व्हॅल्यू भेटतील. तो वाट लार्जर पोटेन्शियल डिफरन्स जर का तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही एका मागोमाग सिरीजमध्ये काय लावतात, व्होल्टेज लावून देतात, व्होल्टेज सोर लावतात, तेव्हा तुम्हाला जास्त हे भेटत असते. ओपन, आता ओपन प्लग, जर का समजा तुम्ही बटन, आता तुम्ही आपल्या घरामधलं बटन आपण जेव्हा बंद करून देत असतो, तर घरामधलं बटन जेव्हा बंद करतो त्यावेळेस आपल्याला काय दिसायला भेटतं, ओपन सर्किट दिसायला भेटते. ओपन सर्किट कशा पण दाखवतात, अशा पद्धतीने. तो ओपन सर्किट कसं दाखवतो आपण लक्षात राहू द्या. हे ओपन सर्किट आहे आपलं. क्लोज सर्किट कसं दाखवतं, टू स्टॉप द फ्लो ऑफ करंट, त्यासाठी ओपन सर्किटचं बटन असतं ना, ते घरामधले ते प्लग म्हणतो आपण, ओपन टॅप की और प्लग की, तो सिम्बॉल लक्षात राहू द्या. आणि जर का क्लोज असेल, जर आपल्याला आता पंखा चालू करायचा असेल तर त्यासाठी सिम्बॉल आपल्याला असा वाला यूज करावा लागतो. तर क्लोज, तो काय, क्लोज टॅप और प्लग की सिम्बॉल या पद्धतीने आहे, टू स्टार्ट द फ्लो ऑफ करंट इन द सर्किट कनेक्टिंग टू एंड ऑफ द वायर, राईट. पुढे जर केलं तर काय, कनेक्टिंग वायर दाखवतात अशा पद्धतीने, टू कनेक्ट द कॉम्पोनंट ऑफ द सर्किट. क्रॉसिंग वायर, ही क्रॉसिंग वायर, ठीक आहे. लाईट बल्ब, हे लाईट बल्बचं सिम्बॉल तुम्हाला माहिती, राईट का, हे वाला पण माहिती. नंतर पुढे रेजिस्टन्सचा सिम्बॉल आता तुम्हाला यूज करायचा आहे उदाहरणामध्ये, हे रेजिस्टन्सचा सिम्बॉल. नंतर व्हेरिएबल रेजिस्टन्स, हे व्हेरिएबल रेजिस्टन्स म्हणजे काय रे, तो तुम्हाला बदलवता येईल, राईट का. त्या इन्स्ट्रुमेंटला अशा पद्धती रेजिस्टन्स आपल्याला माहिती आहे, एखादी वायर तुमच्या समोर पडलेली असेल ना, त्याला कॉन्स्टंट रेजिस्टन्स आहे, राईट का, कॉन्स्टंट रेजिस्टन्स आहे त्याला अशा पद्धतीनं. परंतु जर का त्याला मशीन वगैरे तर हे केली असेल आणि मी बटन जर का कमी जास्त करत असेल ना, तर त्याचा रेजिस्टन्स पण मला, तो ज्या गोष्टीचं रेजिस्टन्स मला कमी जास्त करता येते ना, त्याला व्हेरिएबल रेजिस्टन्स म्हणतो मी. आणि दाखवताना अशा पद्धतीने दाखवत असतो, टू चेंज द रेजिस्टन्स ऑफ द रिक्वायर्ड थेरपी टू कंट्रोल द करंट, राईट का. तो करंटला कंट्रोल करण्यासाठी आपण काय करतो, रेजिस्टन्सला कमी जास्त करत असतो. व्हेरिएबल रेजिस्टन्स. ॲमीटर, तो ॲमीटर काय असते, आता करंट मेजर करण्यासाठी ॲमीटर असते, व्होल्टमीटर असते. तर मला सांगा, काल तुम्हाला सांगितलं होतं मी, व्होल्टमीटरमध्ये कोणत्या प्रकारचं कनेक्शन असतं रे, सिरीज असतं का पॅरलल असतं, बरं का. जे कनेक्शन केलेलं असतं व्होल्टमीटरमध्ये कशा पद्धतीचे कनेक्शन असतं सांगा, आहेत का तुम्ही. व्होल्टमीटरमध्ये पॅरलल कनेक्शन तुम्हाला मी सांगितलं होतं की व्होल्टमीटरमध्ये जे काही असतं ते पॅरलल कनेक्शन असते. पुढे काय असतं बरं का, आता कंडक्टर, तो कंडक्टर आणि इन्सुलेटरबद्दल आपण काय बघतो, की कंडक्टरमध्ये सबस्टन्स दॅट विच व्हॉट लो रेजिस्टन्स, तो ज्याचं रेजिस्टन्स कमी आहे त्याला आपण कंडक्टर म्हणतो, आणि इन्सुलेटर आपण कोणाला म्हणतो, ज्याचं रेजिस्टन्स खूप जास्त आहे त्याला इन्सुलेटर म्हणतो. याची उदाहरणं आपल्याला चांगल्या पद्धतीने देता येतील. पुढे जर केलं तर काय, आता उदाहरणं दिलीत, उदाहरणं काय, तर उदाहरणं बघा, द रेजिस्टन्स ऑफ द फिलामेंट लाईट बल्ब, तुम्हाला रेजिस्टन्स किती दिले, 1000 ओम, तो रेजिस्टन्स दिले समजा, राईट का. नंतर पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला व्ही पण दिलेला आहे, तुम्हाला करंट म्हटलेलं आहे. मग सिंपल आहे, आपला करंटचा फॉर्म्युला काय बरं का, तो करंटचा फॉर्म्युला आपला काय बनून जातो, व्ही बाय आय इज इक्वल टू आर आहे. तर तुम्हाला करंट काढायचं असेल तर मी काय करणार बरं का, व्ही बाय आर करणार. तो करंट इज इक्वल टू व्ही बाय आर करून टाका, व्होल्ट आणि ओममध्ये व्हॅल्यू टाका, तुम्हाला करंट भेटून जाईल अँपियरमध्ये, ठीक आहे. तो सोपं आहे. पुढे झाला, पुढे काय बरं का, आता द लेंथ ऑफ द कंडक्टिव्ह वायर 50 सेंटीमीटरची लेंथ आहे. रेडियस पण तुम्हाला दिले, तो रेडियसवरून तुम्ही एरिया काढून घेणार, याच्यावरून त्याची लेंथ पण काढून घेणार. इफ इट्स रेजिस्टन्स पण तुम्हाला दिलेला आहे. तर रेजिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल, तो रेजिस्टन्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एल बाय ए. तो देअरफॉर आर इज इक्वल टू रो एल बाय ए. तो देअरफॉर रेजिस्टिव्हिटी जर काढायची असेल तर इकडे तिकडे पाठवून तुम्ही रेजिस्टिव्हिटी काढू शकतात. एरिया कसा काढता येईल बरं का, तो पाय बाय फोर इंटू डीचा स्क्वेअर करा किंवा पाय आर स्क्वेअर करा, तो एरिया आपल्याला काढता येईल. लेंथ पण आपल्याकडे आहे, सगळ्या व्हॅल्यू टाकून द्या, तुम्हाला काय भेटून जाईल, तुम्हाला ओहम मीटरमध्ये तुम्हाला रेजिस्टिव्हिटी भेटून जाईल. तो रेजिस्टिव्हिटी ऑफ द वायर इन ओहम मीटर कॅन बी कॅल्क्युलेट इझिली, राईट. पुढे द करंट तुम्हाला दिलं, आता करंट दिलेलं आहे तुम्हाला कंडक्टरमध्ये, तुम्हाला व्होल्ट पण दिलेला आहे, रेजिस्टन्स काढायला लावला आहे, फॉर्म्युला सर्व वापरा. असेच गणित तुम्हाला परीक्षेला विचारले जातील. पुढे काय, डिटरमाइन द करंट दॅट फ्लो इन द पोटेन्शियल डिफरन्स, तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स दिला आहे, राईट का. नंतर अप्लाइंग द रेजिस्टन्स 110, सेम करंट थ्रू द अप्लाइंग रेजिस्टन्स 500 द अक्रॉस. आता तुम्हाला काहीतरी एक व्हेरिएशनचे उदाहरण दिले, अशी उदाहरणं पण पडतात. हे आपल्या MPSC प्रीला पडायचे. MPSC प्री मागच्या वर्षी इलेक्ट्रिकचे जे काही एक्झाम्पल होते ना त्याच्यामध्ये पडायचे. तर बघा काय काय सांगितलं बरं का, इथून काय करा, इथून जे काही आहे आता तुम्हाला काय शिकायला भेटेल लक्षात घ्या, काय सांगतो मी. एक जो आहे ना, हे एक रेजिस्टन्स आहे
आणि इथं पण एक रेजिस्टन्स आहे. तो जर का दोन रेजिस्टन्स एका सिरीजमध्ये लावले असतील तर लक्षात द्या रे, ते शिकायचे पुढे. हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे, दोघं रेजिस्टन्स जर का एका सिरीजमध्ये लावले असतील ना तर याच्यामधून फ्लो होणारा करंट, समजा इथून 5 अँपिअरचा करंट जर फ्लो होत असेल ना तर इथून पण 5 अँपिअरचा करंट आपल्याला फ्लो होताना दिसायला भेटत असतो. तो जेव्हा तुम्ही रेजिस्टन्स सिरीजमध्ये लावत असतात तर त्याच्यामध्ये जो काही करंट फ्लो होतो तो करंट फ्लो काय सेम करंट फ्लो होताना दिसायला भेटत असतो. आता इथं मला काय करायचं बघा, डिटरमाइन द करंट विल बी फ्लो द पोटेंशियल डिफरन्स 33. तो पोटेंशियल डिफरन्स 33 अप्लाइड बिटवीन द टू एंड ऑफ द अप्लाइड हॅव्हिंग द रेजिस्टन्स 110 ओहम. ओके, द सेम करंट इज फ्लो थ्रू द अप्लायन्स हॅव्हिंग रेजिस्टन्स 500. ओके, आता मी काय करतो बरं का, या दोघांवरून मी काय करतो, करंट काढून घेतो. त्या दोघांमधून व्ही आणि आपला रेजिस्टन्स याच्यामधून मी करंटची व्हॅल्यू काढून घेतो आणि करंटची व्हॅल्यू इथे अप्लाय करून देतो. तर रेजिस्टन्स किती आहे, रेजिस्टन्स तेव्हा आहे 500, राईट का. तुम्हाला करंट दिसायला भेटेल तर तुम्हाला पोटेंशियल डिफरन्स काढता येईल. मग इकडून इकडे काढा, इकडून याच्यामध्ये टाका, सिंपल आहे. लहान बाळासारखे उदाहरण आहेत, राईट का. तो व्होल्टेज तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. तो डिटरमाइन द वाट, तुम्हाला लेंथ दिलेली आहे, राईट का. डायमीटर पण दिलेला आहे, रेजिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. रेजिस्टन्स काढण्यासाठी फॉर्म्युला टाका तुमचा येऊन जाईल, ठीक आहे. नंतर पुढे आता जेव्हा रेजिस्टन्स सिरीजमध्ये लावलेले असतात, रेजिस्टन्स जेव्हा तुम्ही सिरीजमध्ये लावलेलं आहे त्यांचं रिलेशन कशा पद्धतीने दिसायला भेटतात तर लक्षात घ्या. जेव्हा रेजिस्टन्स तुम्ही सिरीजमध्ये लावलेला आहे तर तुम्हाला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढायला लावतात. हा एक रेजिस्टन्स आहे 5 ओहमचा, हा एक रेजिस्टन्स आहे 7 ओहमचा, हा एक रेजिस्टन्स आहे 8 ओहमचा. तो जेव्हा रेजिस्टन्स तुम्ही सिरीजमध्ये लावलेत एका मागोमाग तर तुम्हाला इथं 5 ओहम, 7 ओहम, 8 ओहम दिले असेल तर तिघांची जी बेरीज करतात ते तुम्हाला काय द्यायला भेटेल, ते तुम्हाला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स देईल. तो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपल्याला देत असतं. मग आपण काय करत असतो, याचा टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढून घेत असतो. अप्लाइंग अक्रॉस दी वाट व्होल्ट याच्यावरून तुम्हाला मग दिसायला भेटेल की करंट किती येते पास होत आहे, ठीक आहे. तो लक्षात घ्या. तर जर समजा इफ 3 रेजिस्टर्स R1, R2, R3 आर कनेक्टेड अक्रॉस द सिरीजमध्ये जर का लावले असतील तर V1, V2, V3 आर द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स अँड R1. लक्षात घ्या रे, हे काय आहे, रेजिस्टन्स आहे, हे काय आहे, रेजिस्टन्स आहे, हे काय आहे, रेजिस्टन्स आहे. 3 रेजिस्टन्स होते. ही आपली काय होती, ही आपली काहीतरी सेल होता. तो पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, कन्व्हेन्शनल डिरेक्शन अशा पद्धतीने दाखवतो. तो इकडून करंट फ्लो होतोय. तो या रेजिस्टर आणि या रेजिस्टरमध्ये इलेक्ट्रॉनचा जे काही डिफरन्स आहे त्याला मी V1 म्हणतो. या इथून तर इथपर्यंत याचा इलेक्ट्रॉनचा जो डिफरन्स आहे याला मी V2 म्हणतो आणि इथं याचा जो डिफरन्स आहे याला मी V3 म्हणतो, राईट. तो मी काय सांगतोय तुम्हाला की जो टोटल मी व्होल्ट अप्लाय केला असतो तो किती असतो आपला, तो V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 एवढा आपल्याला दिसायला भेटत असतो. तर टोटल व्होल्टेज जो काही आपला सोर्सचा आहे तो किती असतो आपला, V1 प्लस V2 प्लस V3 असतो. आणि टोटल रेजिस्टन्स थ्रू दी आपलं सर्किटमध्ये टोटल रेजिस्टन्स किती आहे, तो रेजिस्टन्स इज इक्वल टू किती असतं, R1 प्लस R2 प्लस R3 एवढं रेजिस्टन्स आपल्याला दिसायला भेटत असतं. आणि जे करंट फ्लो होत असते या सिरीजमध्ये ते सेम करंट आपल्याला फ्लो होताना दिसायला भेटत असते, ठीक आहे. तो 5 अँपिअरचा जर का करंट इथं दिसायला भेटलं, 5 अँपिअरचा करंट जातं इथं, 5 अँपिअरचा करंट आपल्याला या सर्किटमध्ये जाताना दिसायला भेटत असेल. तुम्हाला इलेक्ट्रिकलचं थोडंफार नॉलेज असायला पाहिजे, ठीक आहे. ती वाली बात आपण बघितली. तो रजिस्टर जर का समजा सिरीजमध्ये लावले तर काय होईल, द सेम करंट फ्लो थ्रू द रजिस्टर. लक्षात घ्या, जर एकाच लाईनमध्ये एका सिरीजमध्ये जर का समजा तुम्ही रजिस्टरला लावलेले असेल तर त्यांच्यामधून फ्लो होणारं करंट हे सेम असतं, राईट का. तो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जर तुम्हाला काढायचं असेल, रिझल्टंट म्हणतो त्याला. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे काय, रिझल्टंट जर काढायचं तर सिरीजमध्ये रेजिस्टन्स लावल्यावरती टोटल रेजिस्टन्स जर काढायचं असेल तर सगळ्या रेजिस्टन्सची काय करायची, सम करायची. जेव्हा सिरीजमध्ये लावलेलं असेल आपण तेव्हा इक्वल सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. पोटेन्शियल डिफरन्स जर का काढायचं असेल, टू एक्स्ट्रीम अरेंजमेंट इक्वल टू द वाट सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अकॉर्ड. तुम्हाला जो काही दिसायला भेटते की बाबा हा आपला सोर्स होता, राईट का, अशा पद्धतीने इथं रेजिस्टन्स लावले होते. तर या दोन मधले पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला काढायचे असतील तर यांच्या अक्रॉस असणारं, यांच्या अक्रॉस असणारं, यांच्या अक्रॉस असणारं पोटेन्शियल डिफरन्सची सम करून टाका, तुम्हाला याच्याबद्दल टोटल V भेटून जाईल. तर टोटल V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. तो हे 3 पॉईंट तुमच्या लक्षामध्ये राहतील, राईट का. V1 प्लस V2 प्लस V3 इज इक्वल टू टोटल V, राईट का. नंतर R1 प्लस R2 प्लस R3 जर सिरीजमध्ये असेल तेव्हा तर टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स भेटेल सर्किटमधलं. आणि जे काही रेजिस्टरमधून करंट इथून 5 अँपिअर जातो तिथून 5 अँपिअर पूर्ण सर्किटमध्ये सेम करंट आपल्याला फ्लो होताना दिसायला भेटतं. द सेम करंट फ्लो थ्रू द इच रजिस्टर. नंतर पुढे काय, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज लार्जर दॅन द इंडिव्हिज्युअल रेजिस्टर. लक्षात घ्या, जो रेजिस्टन्स मी काढतोय तो मी रेजिस्टन्स काढला R इज इक्वल टू किती असतो आपला, R1 प्लस R2 प्लस R3. तो बरोबर आहे, तो इंडिव्हिज्युअल जो काही R1 आहे याच्यापेक्षा रेजिस्टन्स कधी पण जास्त राहणार आहे. तो हा पॉईंट का सांगितला आहे, कारण की पॅरललमध्ये व्हेरिएशन दिसायला भेटतं म्हणून. तो R1 प्लस R2 प्लस R3 या तिघांची बेरीज जी काही आपली R एवढी असते. आणि R1 काय सांगितलं तुम्हाला मी, की जो R1 असतो आपला तो R1 छोटा असतो आणि रिझल्टंट नेहमी मोठा असतो. तो इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सपेक्षा आपला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स नेहमी जास्त असतो असं सांगितलं. आणि आपण सिरीजमध्ये अशा पद्धतीने रेजिस्टन्स का लावत असतो तर बघा, द अरेंजमेंट इज यूज टू इन्क्रीज द रेजिस्टन्स ऑफ द सर्किट. तर सर्किटमधले रेजिस्टन्स जर का अडथळा जर का वाढवायचा असेल तर रेजिस्टन्स 2-4 रेजिस्टन्स एका सिरीजमध्ये लावा. तर 2-4 रेजिस्टन्स एका सिरीजमध्ये जर का लावले तर सिरीजमध्ये जो काय अडथळा वाढव, तो अडथळा जर का वाढवायचा असेल तर सिरीजमध्ये काय लावा, रेजिस्टन्स लावा. अशा पद्धतीने दिसायला भेटत असते. उदाहरण बघितलं तर काय उदाहरण पण दिसायला भेटेल. उदाहरण बघा, 3 रेजिस्टर हॅव्हिंग द 15
15, 3 आणि 4 हे सिरीजमध्ये लावलेले रेजिस्टन्स आहेत. तुम्हाला म्हटलं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स असे सोपे क्वेश्चन विचारतील तर तुम्ही काय करणार, सगळ्यांची बेरीज करून टाका. 18 आणि 4 22, तो 22 रेजिस्टन्स आपल्याला दिसायला भेटून जाईल. पुन्हा काय बरं का बघा, तो रेजिस्टर्स हॅव्हिंग द 16 आणि 14 तुम्हाला काय दिसायला भेटतं आहे की सिरीजमध्ये लावलेले 2 रेजिस्टन्स दिसायला भेटतात. पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाय. 18 वाला एवढं पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही अप्लाय करत आहात. तर तुम्हाला काय मेन्शन केले त्यांनी, कॅल्क्युलेट द करंट फ्लोईंग थ्रू द, तो करंट फ्लोईंग मग सिंपल आहे. मग तुम्ही काय करणार, याचा रिझल्टंट काढून घेणार. 16 आणि 14 किती झाले बरं का, तुम्ही म्हणणार 30, तर 16 आणि 14 झाले 30. तो 30 आपला व्होल्टेज आहे, 30 आपलं टोटल रेजिस्टन्स आहे आणि टोटल व्होल्ट किती आहे, टोटल व्होल्ट 18 दिलेला आहे. मग करंट त्याच्यामध्ये करंट किती फ्लो होईल, मग तुम्ही काय करणार बरं का, तो करंट इज इक्वल टू व्हॉट, करंट इज इक्वल टू V/I करून टाका. V/R म्हणजे किती, तो V म्हणजे किती 18 डिवाइड बाय 30 करून टाका. 18/30 तुम्हाला काय भेटून जाईल, करंट भेटून जाईल सर्किटमधलं. ठीक आहे, हे या गोष्टी आपण इलेक्ट्रिकमध्ये चांगल्या पद्धतीने शिकलेल्या आहोत रे, लक्षात घ्या. आता मला काय करायचं आहे, या रेजिस्टन्सच्या अक्रॉस, हा जो रेजिस्टन्स आहे ना याच्या आजूबाजूला पोटेन्शियल डिफरन्स काढायचा. तुम्ही कसं काढणार बरं का, याच्यामध्ये पास होणारा करंट आपल्याला माहिती आहे किती 0.6, तो 0.6 हे आपला करंट मला दिसायला भेटत असतं. तो करंट हा वाला एवढा आहे, त्याचा रेजिस्टन्स किती बरं का, त्या पहिल्याचं 16 आहे, तर 16 गुणिले 0.6 जर का तुम्ही केलं तर तुम्हाला 9.6 व्होल्टेज भेटून जाईल अक्रॉस दिस फर्स्ट रेजिस्टन्स. दुसऱ्या याच्यामधलं किती रेजिस्टन्स आहे ते काढायचं असेल तर असं बंद करून टाका, तर ते तुम्हाला जमून जाईल. तर सिरीजमध्ये असताना घटना कशा घडतात याचे बात तुम्ही लक्षामध्ये ठेवायच्या. चला पुढे. तर आता पॅरलल, जर का पॅरललमध्ये आपण जर का लावलं तर पॅरललमध्ये मला काय दिसायला भेटतं की पॅरललमध्ये जर लावलं तर व्होल्टेज अक्रॉस दिस पॉईंट, या दोन पॉईंटच्या अक्रॉसमध्ये व्होल्ट डिफरन्स जर का घेतला, इथं असणारे इलेक्ट्रॉन आणि इथे असणारे इलेक्ट्रॉन, तर ते इलेक्ट्रॉन तुम्हाला सेम दिसायला भेटतात. लक्षात घ्या, इथे इलेक्ट्रॉन आहेत आणि इथे इलेक्ट्रॉन आहेत. तर जर तुम्ही याचा जर का हे घेतला डिफरन्स, तो डिफरन्स तुम्हाला किती दिसायला भेटेल, तो जो काही इलेक्ट्रॉनचा डिफरन्स आहे तो इलेक्ट्रॉनचा डिफरन्स आपला सारखा असतो. म्हणजे काय आता दिसायला भेटेल, मला काय दिसायला भेटतं की याच्यामधून काहीतरी वेगळं करंट जाईल, याच्यामधून वेगळं करंट जाईल, याच्यामधून वेगळं करंट जाईल. तो तिघं ब्रांचमधून करंट जे काही वेगवेगळं करंट जात असतं, राईट का. तो आपल्याला ते हे पण काढता येतं, आपण ते इलेक्ट्रिकमध्ये शिकलेलो आहोत चांगलं, एवढा खोलमध्ये जायचं नाही आता. ठीक आहे, तर आता याच्यात काय घडणार आहे, तो तुम्हाला जर का इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जर काढायचं, या सर्किटचा टोटल रेजिस्टन्स जर काढायचं तर मी कसा काढतो, 1/R. तो 1/R इज इक्वल टू व्हॉट, 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. अशा पद्धतीने जर का पॅरललमध्ये रेजिस्टन्स लावलं असेल तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स मी अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करत असतो, राईट. इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स मी अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करत असतो. आणि नंतर बघायला गेलं तर या दोन टर्मिनलच्या अक्रॉस जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो आपला काय असतो, कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स दिसायला भेटणार आहे. म्हणजे काय बरं का, तो हा जो रेजिस्टन्स आहे, कोणता रेजिस्टन्स म्हणतोय मी, पहिलावाला रेजिस्टन्स त्याच्या अक्रॉस पण व्होल्टेज डिफरन्स कॉन्स्टंट आहे, पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे. दुसरा रेजिस्टन्सच्या अक्रॉस पण पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे आणि तिसऱ्याच्या अक्रॉस पण पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला कॉन्स्टंट दिसायला भेटत असतो. तर याच्याबद्दल लक्षात काय काय ठेवायचं, आता बघा यावाला पॉईंट, राईट. हवाला वाचू आपण, हवाला पॉईंट हिरव्या कलरमधला हवाला लक्षात ठेवायचा बघा. सो इन्व्हर्स इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ इन्व्हर्स ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स, राईट का. तो इन्व्हर्स 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस R2 जेव्हा पॅरललमध्ये लावलेले असतील तेव्हा. करंट फ्लोईंग थ्रू इंडिव्हिज्युअल रेजिस्टर इज प्रोपोर्शनल टू दी इन्व्हर्स ऑफ द रेजिस्टन्स अँड करंट फ्लोईंग थ्रू द इज द सम ऑफ द करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टर्स. तर लक्षात घ्या रे. आता जर तुम्ही बघायला गेलात तर काय, पहिल्या ठिकाणी पूर्ण सर्किटमध्ये सिरीजमध्ये एकच करंट फ्लो होत होतं, परंतु या ठिकाणी करंट जे काय या ब्रांचमध्ये वेगळं, या ब्रांचमध्ये वेगळं, या ब्रांचमध्ये वेगळं. तो इकडून याला आलेला जो करंट आहे तो करंट किती आहे, तर टोटल करंट इज इक्वल टू किती, याच्यामध्ये घुसलेला, याच्यामध्ये तुटला, म्हणजे I1 प्लस I2 प्लस I3. हे तर शिकलो इकडे आपण, राईट की नाही. तो अशापणे मला दिसायला भेटून जाईल ती, राईट. पुढे जर बघायला गेलं तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द एंड ऑफ द रजिस्टर इज सेम. तो पोटेन्शियल डिफरन्स प्रत्येक रजिस्टरचा इथं आणि इथं दोघांच्या रजिस्टरच्या अक्रॉसमधला पोटेन्शियल डिफरन्स याच्यामधला तो काय असतो आपला सेम असतो, राईट. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टर कनेक्टेड टू पॅरलल इज लेस दॅन. तो लक्षात घ्या. आता मी काय करतोय, 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 अशा पद्धतीने लिहितोय. तो R1 आणि R यांचा जर का रिलेशन बघायला गेलात तो आपण पहिल्या ठिकाणी काय बघितलं होता, आपला R जो ना तो मोठा होता, R1 जो आहे ना तो छोटा होता. परंतु पॅरललमध्ये काय घडतंय, R1 मोठा आहे आणि R जो आहे ना कॅपिटल R इफेक्टिव्ह तो छोटा आहे. तो इंडिव्हिज्युअल जो काही असतो तो इंडिव्हिज्युअल आपला काय असतो बरं का, तो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द कनेक्टेड पॅरलल इज लेस. तो इफेक्टिव्ह जो आहे ना रिझल्टंट तो कमी आहे आणि इंडिव्हिज्युअल जो ना त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि ही अरेंजमेंट आपण कुठे यूज करतो, तर रेजिस्टन्सला, सर्किटमधलं रेजिस्टन्स जर का कमी करायचं असेल तर रजिस्टरला पॅरललमध्ये लावा, सर्किटमधलं रेजिस्टन्स जर का वाढवायचं असेल तर रजिस्टर सिरीजमध्ये लावा. अशा पद्धतीने आपण हे बघितलेलं आहोत आणि याच्यामधले उदाहरण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 3 रजिस्टर पॅरललमध्ये लावलेले आहेत, तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढा म्हणलं तर रिसिप्रोकल घ्या पद्धतशीर आणि मग रेजिस्टन्सची टोटल रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढा, इन्व्हर्स करून काढायची व्हॅल्यू, ठीक आहे. इन्व्हर्स करून ती व्हॅल्यू काढायची आणि हे तुम्हाला अशा पद्धतीने हे सगळं जमून जाईल. हे 2 पॉईंट काय होते हे पण लक्षात घेऊन घ्या. हे 2 पॉईंट काय होते बघून घ्या. तो 2 पॉईंट काय,
even if one of the several bulb are connected in the parallel become the non-functional because of the same arrangement, same to filament. The circuit does not break, the current flow through the other path and the rest of the bulb light up. several bulb, आता लक्षात घ्या, सांगायचं काय येतं बघा, या दोन पॉईंटमध्ये तुम्हाला काय सांगतो, आपल्या घरामध्ये जे ना, आपल्या घरामध्ये जे काही आपण यूज करत असतो ते पॅरलल सर्किट, जी सर्किट असते ती पॅरलल असते. म्हणजे काय, रेजिस्टन्स जे असतात त्याच्यामध्ये पॅरलली लावलेले असतात, ठीक आहे. आणि जी लाईटिंग असतात घरामध्ये, जी लाईटिंग वगैरे लावतो ना आपण सणा वगैरेला, त्याच्यामध्ये जे काही बल्ब वगैरे लावलेले असतात किंवा रजिस्टर जे लावलेले असतात ते सिरीजमध्ये लावलेले असतात. तो खूप सारे पॉईंट मला सांगून झालेले आहेत. तो आपला जे इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटीचा दुसरा भाग जो आहे आपण कंप्लीट केला.